तळोद्यात 2 घरफोडींचा पर्दाफाश, 91,462 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई, 3 अल्पवयीन संशयित ताब्यात. तळोदा शहरातील 2 घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 3 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यातील 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मागील काही दिवसात मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत या गुन्ह्यांची गंभीर दखल घेतली. अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार तळोदा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील 9 उघड गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. तपासादरम्यान 20 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. तळोदा शहरातील हरकलाल नगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेली चोरी रामगड परिसरातील काही मुलांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामगड परिसरात रवाना करण्यात आले. पोलिसांनी संशयावरून 3 मुलांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान ते अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली असता त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशी अधिक सखोल केली असता सुमारे 15 ते 20 दिवसांपूर्वी तळोदा शहरातील नगरपालिका परिसरातील एका किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि किराणा माल चोरी केल्याची माहिती समोर आली. या तपासातून तळोदा शहरातील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून दोन्ही गुन्ह्यातील एकूण 91,462 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. उघडकीस आलेले गुन्हे: तळोदा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 367/2026 कलम BNS 305A 331-4. तळोदा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 397/2026 कलम BNS 305A 331-4. ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, महेश निकम, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, योगेंद्र सोनार, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे तसेच पोलीस अंमलदार निशिगंध गवडे, राहुल पांढारकर, विशाल मराठे आणि सचिन सैंदाणे यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे तळोदा शहरातील 2 घरफोडीचे गुन्हे उघडकीस येऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहिती, बारकाईने तपास आणि तात्काळ कारवाईच्या जोरावर स्थानिक गुन्हे शाखेने 2 घरफोडींचा छडा लावल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीचे कौतुक होत आहे. मुख्य संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, नंदुरबार.